विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक माणिकराव ठाकरे, नसीम खान, मुझफ्फर हुसैन, दयानंद चोरगे, संध्या सवालाखे आणि सिद्धार्थ हत्ती-आंबिरे यांची नावे चर्चेत। मवियातील प्रमुख 3 पक्षांसह माकप, सपा, शेतकरी कामगार पक्षाची लवकरच एकत्र बैठक। जागा वाटपात घटक पक्षांनाही स्थान देणार असल्याची शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवारांचा प्रयत्न। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्च पासून सुधारित पेन्शन लागू होणार, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची माहिती। राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार, योजनेअंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये देण्याचा मानस। सध्या देशात डाळींचा माफक साठा शिल्लक, त्यात पावसानं ओढ दिल्यानं नवीन पेरण्या खोळंबल्या, गव्हासह डाळी महागण्याची शक्यता। पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाचा दिलासा, जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण, बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश। पोर्शेकार अपघातातील अल्पवयीन आरोपीला उद्या सोडण्याची शक्यता, कोर्टाची ऑर्डर न आल्यानं आजचा मुक्काम सुधारगृहातच। पोर्शे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या पालकांना 10 लाखांचा चेक सुपूर्द, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला असला तरी दोषींवर कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मृतांच्या कुटुंबाला आश्वासन। पुणे L3 हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन करणारे दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात, नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा अशी तरुणांची नावं। एफसी रोडवरील कल्चर हॉटेलवर पालिकेचा हातोडा, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाचं हॉटेल असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटवायला सुरुवात, एफसी रोडवरील हॉटेल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई। एफसी रोडवरच्या L3 बार चालकाचा आणखी एक कारनामा उघड, सोसायटीच्या आवारात बेकायदेशीरपणे सिलेंडर साठवून ठेवल्याचा रहिवाशांचा आरोप, सिलेंडरचा साठा हटवण्याची मागणी। केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश, पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्फेसेस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी। अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान, गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, 150 ते 200 गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल। माजी पंतप्रधान व्हीपी सिंगांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन, दवाखान्यातच व्हीपी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तपदी दिलीप गावंडेंची नियुक्ती, दिलीप गावंडे 2007च्या बॅचचे IAS अधिकारी। नीट पेपर लीक प्रकरणातून लातूर पोलिसांनी आणखी 2 संशयितांना ताब्यात घेतलं, जलील पठाणच्या सूचनेनुसार दोघेही काम करत असल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातला आरोपी संजय जाधवला कोर्टात हजर केलं, न्यायालयानं सुनावली 6 दिवसांची पोलीस कोठडी। जालन्यामध्ये SRPFच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचं आंदोलन, मैदानी चाचणीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप। नागपूर विमानतळावर स्फोट घडवण्याचा धमकीचा नागपूर विमानतळ प्रशासनाला ईमेल, पोलिसांची विमानतळ परिसरात कसून तपासणी मोहीम। नागपूर शहरात जवळपास 8000 खासगी स्कूल व्हॅन विनापरवाना धावत असल्याचं समोर, तर 485 स्कूल बसकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्यानं दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, पालकांचा सवाल। बुलढाण्याच्या खामगावमध्ये एका पित्यानं आपल्या मुलीला शाळेच्या पहिल्या दिवशी चक्क उंटावर बसवून शाळेत नेलं, मुलीच्या या आगळ्या वेगळ्या कौतुकाचं शिक्षक वर्गाकडूनही स्वागत। अकोल्याच्या अकोटमध्ये सुमारे 250 शेतकरी पीक विम्यापासून वंचित, संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना डांबून ठेवलं, शेतकरी संघटनेचे शरद जोशीही आंदोलनात सहभागी। अवकाळी आणि अतिवृष्टीच्या अनुदानासाठी अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकरी आक्रमक, पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। अमरावतीच्या मंगुळ चव्हाळ्यामध्ये 40 वर्षीय महिलेची शेअर्स खरेदी विक्री व्यवहारात तब्बल 74 लाखांची फसवणूक, गंडा घालणाऱ्या 9 जणांच्या टोळीला अटक। नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटण्याचा प्रकार उघड, येवला आणि मनमाडमध्ये पैसे वाटप करताना भांडाफोड।
नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण. धुळे जिल्ह्यात बार केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. 20 तारखेला पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. नाशिकच्या नवशा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या नाशिकच्या पेशवेकालीन नवशा गणपतीची अंगारिकेनिमित्त विधिवत पूजा. मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजला. अंगारकी चतुर्थीनिमित्त अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर्त्यासमोर झेंडूसह आंबे केळीच्या महाप्रसादाची सजावट. सकाळपासूनच भाविकांची गर्दी. शनी शिंगणापूर चौथऱ्याचं दर्शन उद्यापासून बंद होणार असल्याची बातमी चुकीची. देवस्थान समितीचं स्पष्टीकरण. चौथऱ्याच्या कामासाठी आणखी 8 दिवस बाकी असल्याचीही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.